माणगाव तालुक्यातील विघवली येथील मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समितीचे कार्यकर्ते सुधीर सापळे यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग NH63 पूर्ण होण्यास तब्बल 18 वर्षांचा विलंब होत असल्याकडे लक्ष वेधण्यासाठी पायी मार्ग जाणाऱ्या युवक चैतन्य पाटील यांचे मनापासून स्वागत केले। राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा कामाचा सातत्याने पाठपुरावा करत राहणारे आणि त्याबाबत सामाजिक माध्यमांवर वाहतूक कोंडी, अपघात, लहान मोठे मृत्यू, अपूर्ण टप्पे, खड्डे व रखडलेले काम अशा विविध मुद्द्यांवर नियमितपणे माहिती देणारे सापळे हे या विषयावरील सजग आवाज म्हणून ओळखले जातात। पनवेलच्या पळसपे फाट्यावरून महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी आणि स्थिती जाणून घेण्यासाठी सुरू केलेल्या या पायी प्रवासाची माहिती मिळताच बुधवारी सायंकाळी सापळे यांनी विघवली गावातील मुंबई गोवा महामार्गावर चैतन्य पाटील यांची भेट घेतली आहे। पुष्पगुच्छ देऊन आणि शुभेच्छा व्यक्त करून त्यांचे स्वागत करण्यात आले। हे दीर्घकाळ प्रलंबित काम संबंधित विभागाने तातडीने पूर्ण करावे। अपूर्णतेमुळे या महामार्गाची वाईट ख्याती झाली असून अनेक अपघात व जीवितहानी घडली आहे। फक्त 2 महिन्यांपूर्वी आमच्या गावातील एका तरुणाचा अपघातात मृत्यू झाला, ज्यामुळे गावकऱ्यांना मोठा धक्का बसला, असे सापळे यांनी सांगितले। पुढे काय बोललेत पाहूयात। कुमार चैतन्य पाटील हे सुजान नागरिक संघटनेचे सभासद, सुजान नागरिक आणि कोकण विकास समिती आणि मुंबई गोवा जन आक्रोश समितीचे पण ते सभासद आहेत। आणि त्यांनी आतापर्यंत ह्या दोन्ही पण संस्थांमध्ये भरपूर आणि भरघोस त्यांनी काम केलेलं आहे। नंतर त्यांच्या असं इथे लक्षात आलं की त्यांच्या मनात अशी एक कल्पना आली की आपण मुंबई गोवा हायवे जो काय 500 किलोमीटरचा आहे, तर ती आपण पदयात्रा आपण चालू करूया। आणि त्यांचा मेन जो उद्देश होता तो मुंबई गोवा हायवे लवकरात लवकर कंप्लीट तर व्हायलाच पाहिजे, परंतु हा मुंबई गोवा हायवे आहे तो सुरक्षित पण असायला पाहिजे। कारण की आत्तापर्यंत मुंबई गोवा हायवेवरती जवळजवळ मुंबई गोवा हायवेचं काम चालू झाल्यापासून 4000 बळी आत्तापर्यंत गेलेले आहेत। आमचे पण विघवलीचे विवेक सीताराम सापळे यांचा पण ह्या इथेच म्हणजे मुंबई गोवा हायवेवरती 2 महिन्यापूर्वी मोटरसायकल आणि कारचा ॲक्सिडेंट होऊन ते स्वर्गवासी झाले। तर असे ॲक्सिडेंट बरेच होतात आणि त्यांचं काय जायचं तर वय नव्हतं, परंतु मुंबई गोवा हायवेमुळे त्यांना म्हणजे त्यांचं ते झालं। त्यांनी जी पदयात्रा चालू केली ती 9 ऑगस्टपासून त्यांनी चालू केली आणि आजचा त्यांचा पदयात्रेचा हा 6वा दिवस आहे। तर ते दररोज जवळजवळ 12 ते 15 किलोमीटर त्यांची पदयात्रा असते आणि ते रोजचे अपडेट आहे ते बऱ्याचशा सोशल मीडियाला ते पाठवत असतात। काही पत्रकार पण त्यांचा इंटरव्ह्यू आहे ते घेत असतात आणि गोव्यापर्यंतचं अंतर हे 500 किलोमीटर आहे। तर त्यांना बहुतेक महिना ते 1.5 महिना तिथपर्यंत पोहोचायला जाईल। आणि ते महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते हा जो काय संपूर्ण प्रवास आहे ते स्वतःच्या खर्चाने करतायत आणि त्यांनी स्वतःने एवढी हिंमत दाखवून 500 किलोमीटर पायी पदयात्रा ते पूर्ण करणार आहे। तर आम्ही ते त्यांच्या इथे विघवली इथे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या पुढच्या पदयात्रेसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।